सगळं बंद कर, सगळं बंद कर, सगळं बंद. मला लवकर दाखवेल का? उय, आपण होते ना पहिले मागून तिकडे आले. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. आम्ही चाललोय आज सप्तशृंगी गडावर, तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर चला जाते. खरं तर गडावर जायचं कारण वेगळंच होतं. बहिणीच्या मुलाचा जावळ काढायचा कार्यक्रम होता आणि देवकार्य होतं आणि माझे सगळे नातेवाईक येणार होते. त्यांना पण भेटून होईल असा विचार केला होता आणि खूप दिवसानंतर गडावर जायचा योग आला होता. देवीचं दर्शनही होईल, त्यामुळे म्हटलं चला जाऊया. बाकीची आपली कामं तर होतच राहतील, त्यामुळे मी ठरवलं आपण जाऊनच येऊया आणि आम्ही निघालो. पण मला निघायला खूप उशीर झाला. मुलांची शाळा सुरू झाली आहे आणि मोठा मुलगा 10वीला आहे, तर त्याचे पेपर सुरू झालेत फर्स्ट युनिटचे. तर मला खूप उशीर झाला निघायला. मी जवळपास दुपारी 4च्या दरम्यान निघाले आणि 1-1.5 तास लागला मला गडावर पोचायला. मध्ये आम्ही जेवायला थांबलो होतो हॉटेलमध्ये, पण व्हिडिओ शूट करता नाही आले मला तिकडे. त्यानंतर आम्ही पुढे निघालो. रस्त्यात वातावरण खूप छान होतं, रिमझिम पाऊस पडत होता. खरं तर आम्ही घरातून निघायच्या आधीच खूप जोराचा पाऊस झाला होता आणि ढगाळ वातावरण होतं. गडावर जाण्यासाठी दिंडोरी मार्गे जो रस्ता आहे पंचवटीतून, तिकडे काम चालू आहे, त्यामुळे आम्ही पिंपळगाव मार्गे गेलो होतो. पण आम्ही रस्ता चुकलो होतो. 12 किलोमीटर जवळपास आम्ही पुढे निघून गेलो होतो, तर त्यामुळे आम्हाला परत मागे यावं लागलं. पण रस्ता खूप चांगला होता, त्यामुळे काही वाटलं नाही आणि खूप लवकर पोहोचलो आम्ही. दिंडोरी मार्गे जो रस्ता आहे तिकडे काम चालू आहे, रस्ते खोदून ठेवलेले आहेत, त्यामुळे आम्ही या रस्त्याने गेलो होतो. खूप दिवसानंतर आम्ही कुठेतरी बाहेर चाललो होतो आणि तेही गडावर चाललो होतो, त्यामुळे मला खूप छान वाटत होतं. अर्जुनला तर झोप येत होती, तो झोपला होता. मी तर प्रवासाची मजा घेत होते आणि मला खूप छान वाटत होतं. निसर्ग, पाऊस थांबला होता, पण असं वाटत होतं कुठल्याही क्षणी पाऊस पडेल म्हणून. गाडीच्या काचेवर पावसाचे थेंब होते आणि आजूबाजूला हिरवागार निसर्ग दिसत होता. पावसाळ्यातला प्रवास मला नेहमीच आवडतो आणि आजचा प्रवासही तसाच सुंदर वाटत होता. पुढे वणीच्या दिशेने जाताना वातावरण आणखी छान वाटत होतं. जसं जसं गड जवळ येत होता तसा तसा उत्साह सुद्धा वाढत होता. घाट सुरू झाल्यावर मात्र मी व्हिडिओ शूटिंग बंद केली होती, कारण रस्त्यावर लक्ष देणं महत्त्वाचं होतं. आम्ही गडावर पोहोचलो, पण तिथे रिमझिम पाऊस चालू होता आणि थंडी पण वाजायला लागली होती. अर्जुनचं जॅकेट तर घेतलं होतं, पण आम्ही आमचं जॅकेट, स्वेटर काहीच घेतलं नव्हतं, विसरून गेलो होतो. बहिणीच्या मुलाचं जावळ काढून झालं होतं आणि देवकार्य सुद्धा होऊन गेलं होतं, कारण आम्ही खूप उशिरा पोहोचलो होतो. घरातूनच उशिरा निघालो होतो, त्यामुळे उशीर झाला होता. आम्ही पोहोचलो. लोक इथे वगैरे तिकडे आम्ही छोटी ट्रेन येते, आता आम्ही तिथं बसून जाईल वरती. सगळ्यात आधी देवीचं दर्शन करून यावं आणि मग त्यांना भेटावं असा विचार केला, म्हणून आम्ही आधी दर्शनाला गेलो होतो आणि रोपवेने गेलो होतो. मी सुद्धा पहिल्यांदाच रोपवेने चालली होती. 120 रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि लहान मुलांचं 60 रुपये तिकीट आहे आणि रिटर्न तिकीट असतं ते. मी सुद्धा पहिल्यांदा गेली, त्यामुळे मला आता माहिती झालं.
सप्तशृंगी देवीचं दर्शन खूप छान झालं. मंगळवार असूनही त्या मानाने गर्दी खूप कमी होती. कदाचित पावसाळा सुरू झाल्यामुळे असावं, पण त्यामुळे शांतपणे आणि प्रसन्न वातावरणात दर्शन घेता आलं. मंदिरात गेल्यावर खूप छान वाटलं. खूप दिवसांनी देवीच्या दर्शनाचा योग आला. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. कार्यक्रम तर संपला होता, पण मला माझ्या नातेवाईकांना आणि बहिणीला आणि मम्मीला पण भेटायचं होतं. मम्मीसुद्धा आली होती माझी. दर्शन झाल्यानंतर मी त्यांना भेटायला निघाले. पॅराशूट पाहिजे का? मी पॅराशूट छत्री. टॉप केलेलं नाही बोलत आहे. दर्शन झाल्यानंतर मी सगळ्यांना भेटले. थोड्या वेळ सगळ्यांसोबत गप्पा मारल्या, एन्जॉय केलं. तिथे गाणी सुरू होती आणि थोडासा डान्सही केला त्यांच्यासोबत. खूप जोरात पाऊस पडून गेला होता आणि थंडी होती, पण तरीही सगळेजण खूप आनंदात होते आणि एन्जॉय करत होते. सगळ्यांना भेटून छान वाटलं, पण मला जास्त वेळ थांबणं शक्य नव्हतं, कारण दुसऱ्या दिवशी मुलाचा पेपर होता. त्यामुळे अर्धा पाऊण तास थांबून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि रात्रीचं जेवण बाहेरच केलं होतं. तर मंडळी, तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा माझा पहिलाच ट्रॅव्हल व्लॉग आहे आणि पहिलाच प्रयत्न आहे. अशा प्रकारचे व्लॉग तुम्हाला बघायला आवडतील का हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.